स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तजनतारणार्थ यती रूपे श्रीदत्त भुवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र. महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंद होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली काणी. तेव्हा भावधोरणी मनी नवस केला स्वामींते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन. यासी 7 दिवस झाले काही अनुभवा न आले. तो नवल एक वर्तले ऐका चित्त देऊनी. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र आपूचा व्यापार करिता त्यात. आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावणी पंडितांप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती. म्हणे काय करावे हे नुकसान भरावयासी. द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता अब्रुसी. बट्टा लागल्या मुच्या तेव्हा पंडित बोलले मलाही कर्जदाही झाले. निघेल माझे दिवाळे यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊनी मी मालक लिहून देतो पेढीवरी. उभयंतासी मानले तत्काळ त्यापरी केले. तो नवले एक वर्तले ऐका सादर होऊनी. आफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला. हे सांगावया पंडिताला. मारवाडी आला आनंदे पंडिते ऐकून वर्तमान. आनंद झाला त्या लागून. हरिभाऊ ते भेटून वृत्त निवेदन मग केले. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत. त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. नवस केला तयासी जाऊ आता दर्शनासी. वार्ता ऐकून उभयतासी चमत्कार वाटला. ज्यांनी आपले मनोरथ पूर्ण केले असती सत्य. ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती. तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगाती. आम्ही पाहून या स्वामी मूर्ती जन्म सार्थक करू की. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत पूजन करती भक्तीने. पाहुनी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वृत्ती. मुख पाहता नयन पाती नलवती तयांची. तेव्हा समर्थे तयासी शिव राम मारुती ऐसी. नामे दिधली त्रिवर्गांसी आनिक मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिदले. मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघांसी 3 श्लोक दिदले. मंत्र म्हणून ते ऐका. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावरणसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रींनी दिदला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम. सर्व देव नमस्कार केशवं प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन. मग पंडिता जवळ घेऊन एक मंत्र उपदेशोन केले पावन तयाते. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये तयांनी आणिले होते मुंबईहुनी. त्याचे काय करावे म्हणून विचारिले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकुनी समर्थ बोलले त्या लागुनी. त्यांच्या पादुका बनवूनी येथे आणाव्या सत्वर. स्वामी सन्निध काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने. हरिभाऊंचे तनमन स्वामी चरणी दृढ जडले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुनी जोडल्या करी. आज्ञा मागती जावया आज्ञा मिळता तयासी. आनंद आले मुंबईसी हरिभाऊच्या मानसी. ध्यास लागला स्वामींचा व्यवहारी वर्तता. स्वस्थता नसेची चित्ता. गोड न लागती संसार वार्ता. चैन नसे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गांनी चांदीच्या पादुका करोनी. अर्पावया स्वामीचरणी आले अक्कलकोटाते. भक्तजनांचा कैवारी पाहून या डोळे भरी. माथा ठेविला चरणावरी बहुत अंतरी सुखावले. चांदीच्या पादुका आणल्या त्या श्री चरणी अर्पण केल्या. समर्थे आदरे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसपर्यंत देखा.
पायी वागवी भक्त सखा दिदल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निध येऊनी दर्शन घेऊनी श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्यांप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सुत झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी. मग छाटी कफणी झोळी समर्थे तयासी दिदली. ती घेऊनी तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊन सागर तिरी किल्ला बांधून राहावे. धरू नको आता लाज उभार माझा यशध्वज. करू नको अन्य काज जनभजना लावावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार. लोभ मोह अणुमात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकून या ऐसी आनंद झाला मानसी. सत्वर झाले मुंबईसी साधू वेश घेऊनी. सद्गुरुने मस्तकी हस्त ठेविता झाले ज्ञानवंत. धन्य धन्य ते स्वामी सुद धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूचा उपदेश होता तत्काळ गेली भवव्यथा. उपरती झाली चित्ता षड्विकार निमाले. बहुत गुरु जगी असती नाना मंत्र उपदेशिती. द्रव्य प्राप्तीस्तव निश्चिती ढोंग माजविती बहुत. तयाचा उपदेश न फळे आत्मरूपी मन न वळे. सत्य ज्ञान काही न कळे मन न चळे प्रपंची. तयासी न म्हणावे गुरु जे केवळ पोट भरू. भवसागर पैलतिरू उतरती लती कैसे. तैसे नव्हेची समर्थ जे परमेश्वर साक्षात. मस्तकी ठेविता वरदहस्त दिव्य ज्ञान शिष्यांते. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांसी बोलविले. संकल्प करुणी ठेविले तुळसी पत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता. ती करी बहुत आकांता घेत उर बडवोनी. म्हणे जोडून या कर लुटविता तुम्ही संसार. हा नव्हे विचार दुःख लागेल भोगावे. आजवरी अवरुणे दिवस काढिले आपण. परी आता अवलक्षण आपणा काय आठवले. हसतील सकल जन धिक्कारतील पिशुन. उपास पडता कोण खावया ते घालील. अल्पवयी आपणासी बुद्धी सुचली हे कैसी. त्यागोन या संसार सुखासी दुःख डोही का पडता. संसार सुख भोगोन पुढे येता वृद्धपण. मग करावे मोक्ष साधन सेवावे वनतपार्थ. आपल्या वडिलांची थोरवी मना माझी आणावी. त्यांची कीर्ती मळवावी उचित नसे आपणा. तुम्ही संसार सोडूनी जाऊनी बसाल जरी वणी. तरी मग सांगा कोणी मज लागी पोसावे. माझे करिता पाणी ग्रहण अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवून. आपण वाहिली असे आण स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाल मज सवे तूही घरदार सोडावे. मज समागमे फिरावे भिक्षा मागतो घरोघरी. तरी संसार सुखासक्त मी असे जी सत्य सत्य. संसारी मन विरक्त माझे न होय कदापि. आता जरी आपण संसार टाकीला लुटून. हे केले महत्पुण्य ऐसे कोण म्हणेल. कुटुंबा उपवासी मारावे सर्वस्व धर्म करावे. यासी काय पुण्यकर्म म्हणावे. पाप उलटे होतसे विनविते जोडूनी कर. अद्यापि स्वस्थ करा अंतर. आपुला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐसी तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेचे. परितारेच्या चित्तात षड्रिपू होते जागत. संसाराचे मिथ्यत्व तिये लागे कळेना. आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकिनी. त्यांनी तिजला झडपोनी आपणाधीन केलेसे. त्या योगे सद्विचार तियसीन सुचे अणुमात्र. धरून या दुराग्रह स्वामी सुता बोधितसे. षड्विकार त्यागुणी रतला जो स्वामी चरणी. दृढ निश्चय केला मनी संसार त्याग करावा. स्त्रियाच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माजी स्थापिल्या. कामाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माजी राहिले. धन्य धन्य ते स्वामी सुत गुरुवाज्ञेने झाले विरक्त. परिजन त्यांते निंदित नाना दोष देऊनी. पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले. सद्गुरु चरणी विनटले सर्व फिटले भवदुःख. धन्य धन्य स्वामी माऊली सुतावरी कृपा केली. त्याच्या करुणेची सावली विष्णू शंकरावरी असो. इति श्री स्वामी चरित्रसारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा भाविक भक्त परिसोत षोडशोध्याय गोडहा. श्री स्वामी समर्थ. स्वामी चरित्रसारामृत अध्याय 17.
श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. षडविकारा जिंकिले, संसाराते त्यागिले. रात्रंदिन रत झाले, स्वामी भजनी सुखाने. स्वात्मसुखी तल्लीन वृत्ती, तेणे हरली संस्कृती. कवणाची नाही भीती, सदा चित्ती आनंद. स्वामी नामाचे भजन, त्यांची या चरित्राचे कीर्तन. त्याहुनी व्यवसाय अन्न, स्वामी सुतनेनती. संसाराते सोडून बैसले गोसावी होऊन. हे पाहून कित्येक जण हसताती त्याते. परी त्याचा विषाद चित्ती, स्वामी सूतन मानिती. अंगी बाणली पूर्ण विरक्ती, विषयासक्ती नसेच. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी. तिने हे वृत्त ऐकुनी दुःख केले अनिवार. मोहावरती सापडले, मायावश जे झाले. त्यांसी प्रपंचा वेगळे, गोड काही न लागेची. पुत्र वात्सल्ये करुण पाही, शोक करीत काकूबाई. मुंबईत लवलाही, सुता जवळी पातल्या. गोसावी निज सुता पाहुनी, वक्षस्थळ घेती बडवूनी. अंग टाकीले धरणी, बहुत आक्रोश मांडिला. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतःकरण. तिये लागी सावरुण, धरिले सत्वर प्रेमाने. तुझ्या उदरी जन्मास आलो, सद्गुरु पायी विनटलो. जन्म मरणाते चुकलो, मुक्त झालो सहजची. धन्य धन्य तुगे जननी, मज लागी प्रसवोनी. मान्य झाली त्रिभुवनी, काय धन्यता वर्णावी. अशा प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावित. परमार्थ गोष्टी सांगोनी, परी त्यांच्या या गोष्टी तेसी गोड न लागती. म्हणे याची भ्रष्टमती, खचित असे झाहली. याची पिशाच्च बाधा झाली, किंवा कोणी करणी केली. याची सोय पाहिजे पाहिली, पंचाक्षरी आणुनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयासी देव मामलेदार. सर्व लोक बोलती, त्याची घेऊन भेटी. विचारावी काही युक्ती, ते जरी कृपा करीती. तरी होय आरोग्य, ऐसा विचार करुणी पोटी. दर्शना आल्या उठाउठी, सांगितल्या सुताच्या गोष्टी. मुळापासून सर्वही होऊन या दीनवदन. करीती विनंती कर जोडून, म्हणती सर्वज्ञ आपण. उपाय यासी सांगावा, ऐकोन या देव मामलेदार. हसुनी देती उत्तर, त्यासी पिशाच्च लागले थोर. माझेनी दूर नोहेची, ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतःकरणी. मग ते स्वामी सुदाचे जननी, अक्कलकोटी येतसे. म्हणे ज्याने वेड लाविले, त्यांचीच धरावी पाऊले. येणे उपाय आपुले, कार्य सत्य होईल. असो इकडे स्वामी सुत, मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त, त्यांच्या उपदेशे जाहले. मठ होता कामाठी पुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत, जागा एका भक्तिणीने. निस्सीम जे स्वामी भक्त, आनंदे भजनी नाचत. कुटील जन त्याते हसत, ढोंग अवगे म्हणती हे. परी निंदा आणि स्तुती, दोन्ही समान जे मानिती. श्रीचरणांविन आसक्ती, अन्य विषयावरी नसे. जन निंदा करिताती, अनेक प्रकारे दूषण देती. परी शांत चित्ते त्यांप्रती, उपदेशिती स्वामीसुत. जे अहंकारे बुडाले, सत्यपथाचरण चुकले. निज कार्याते विसरले, मोहे पडले भवजली. ऐसे जे का मूढजन, ते भक्ता देती दूषण. परी तेने अंतःकरण, दुःखित नोहे तयाचे. तारा नामे तयाची कांता, तेही त्रास देत स्वामीसुता. परी तयाच्या चित्ता, दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात, शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस. स्वामी जयंती केलेसी, कोणे एके समयासी. नगर करणाना जोशी, सहजा आले मुंबईसी. त्यांनी ऐकले वर्तमान, या नगरात सांप्रत. स्वामी सुत स्वामी भक्त, गोसावी होऊन राहत. महाज्ञानी असती ते, एक वार पहावे त्यासी. इच्छा झाली नानासी, मग कोणे एके समयासी. मठा माझी पातले, पाहुनी स्वामी सुताप्रती. आनंदले नाना चित्ती, प्रेमानंदे चरणवंदिती. स्तमन करीती तयाचे, स्वामी सुततयासी. लाविले स्वामी भक्तिसी, धन्य झाले नाना जोशी. रंगले भजनी समर्थांच्या, ऐसे कित्येक सज्जन. स्वामी सुते शिष्य करुण, वाढविले महात्म्यपूर्ण. श्री समर्थ भक्तीचे पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करुणी. ती अर्पाव्या श्रीचरणी, अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पली, स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यासी आज्ञा केली, नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी, हसू आले समर्थांसी. पाहुनिया स्वक्तासी, परमानंद जाहला. अक्कलकोटी स्वामी सुत, श्री सन्निध भजन करीत. कीर्तनी आनंदी नाचत, लोकलज्जा सोडुनी. लोकापवादाचे मानी भय,
तो भक्ती करील काय. प्रेमानंद चित्तानो हे भजनी मन लागेना. त्रिविध जन नाना रीती निंदा स्तुती करिताती. खेदानंद मानिती चित्ती चित्तवृत्ती द्विधा होय. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत. स्वामी सुत आनंदे छेली खेडे ग्रामात. प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे. ऐसे स्वामी सुताचे मत परिदिसे आधार रहित. सत्यासत्य जाणती समर्थ आपण येथे अज्ञानी. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना. त्यासी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्याप्रती मनातील खुन्न सांगती. ऐकून जन चकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. राणीची आज्ञे वाचुनी दर्शन नोहे कोणा लागुनी. ऐसे वर्तमान ऐकोनी खिन्न मनी स्वामी सुत. स्वामी दर्शन घेतल्या विण तो न सेवी उदकान्न. ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करुण रसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने. हा समर्थांचा निस्सीम भक्त आनंदे भजनी नाचत. समर्थ दर्शनाची धरित दृढ इच्छा अंतरी. सेवकासी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन यावसरी. त्या साधू ते मंदिरी प्रार्थोनिया आणावे. ऐसी राणीची आज्ञा होता सेवक धावले तत्वता. प्रार्थोनिया स्वामी सुता मंदिरा माझी आणिले. पाहुनिया समर्थांसी उल्हास सुदाचे मानसी. धावुनिया वेगेसी मिठी चरणी घातली. सद्गतीत अंतःकरणी चरण क्षाळिले नयनाश्रूंनी. देहभान गेला विसरुणी स्वामी पदी सुखावला. बाळ चुकले मातेसी ते भेटले बहुत दिवसी. मग तयाच्या आनंदासी पारा वारणसेची. निज सुता ते पाहुनी आनंदले समर्थमनी. कर फिरविला मुखावरणी हस्ती धरून उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. त्यात होते जे दुर्जन ते सुताचा उत्कर्ष पाहून. दूषित होय त्यांचे मन द्वेष पूर्ण करिताती. काही उपाय करून फिरवून समर्थांचे मन. स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहताती. स्वामी सुत रात्रंदिन समर्था पुढे करीती भजन. पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात. स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून. ऐसी वेळ साधुनी समर्था सांगितले दुर्जनी. स्वामी सुताचे हे करणी योग्य नसे सर्वथा. बैसला असता आपण पायी खडावा घालून. हा नाचतो काय म्हणून आपुला अपमान करावाया. परखी आणि निजसुत समान लेखिती जे सत्य. जे सर्वांशी अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्या ते. आता खडावा काढुनी मग नाचावे त्वा भजनी. ऐसी आज्ञा सुता लागुनी केली समर्थे त्यावेळी. तोच उठले कित्येक जण खडावा घेतल्या काढून. स्वामी सुताचा अपमान केला ऐशा प्रकारे. पाहून या ऐसे परी खिन्न झाला सुत अंतरी. काळजात बोचली सुरी अपमान दुःखे दुखवला. मरणाहून परम कठीण दुःख देतसे अपमान. उतरले सुताचे वदन निस्तेज झाले सत्वर. तयाचे होते जे वैरी ते आनंदले अंतरी. म्हणती मोडली खोड बरी अभिमान उतरला. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित. नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. अपमान दुःखे दुखवला अंतरी बहु खिन्न झाला. परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. स्वाभिमानी जो नर त्याचे दुःखविता अंतर. ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जाचतसे. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमर. दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामी सुताची जननी राहतसे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकोनी विनविते समर्थांते. म्हणे कृपा करुणिया सुता ते आणावे या ठाया. कृपादृष्टी पाहुनिया आरोग्य तया करावे. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुता ते सत्वरी मज सन्निधानावे. परिसुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी. अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिस सलतसे. अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलतसे. सेवेकरी परतोनी आले समर्थांते वृत्त कथिले. आणखी दुसरे पाठविले त्यांची गती तीच झाली.
मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत, घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुतपाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जरी नये सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेविली ती उडवू की. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता. परितोन आला अक्कलकोटा, जीवित परवान केली. आजार वाढला विशेष, श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती त्या समयी मुंबईत. तयाचे जे शिष्य होत त्यासी झाले दुःख अमित. शोकसागरी बुडाले अक्कलकोटी त्या दिनी. समर्थ करीती विचित्र करणी, बैसले स्नान करुणी. परिगंधन लाविती, भोजनाते न उठती. धरणीवरी अंग टाकती, कोणासंगे न बोलती. रुदन करीती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहुनी आली तार. श्रुत झाला समाचार, स्वामी सुतगत झाला. उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगरासी. चैन न पडे काकूबाईंसी, पुस्ती समर्था क्षणोक्षणी. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार, परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरण वार्ता ऐकून करीती आकांता. तो दुःखद समय वर्णिता, दुःख अंतरी होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही. परतून आल्या पाही, बोलल्या काय समर्थाते. सूत आपला भक्त असून अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण, त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले ते ऐसी, उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी. संधी सापडी काळासी, ओढुनी बळेसी मग नेला. पुत्र शोके करुण दुःख करी रात्रंदिन. समर्थ तियेचे समाधान, परोपरी करिताती. नर जन्मा येऊनी सत्य, भक्ती केली एकनिष्ठ. केले जन्माचे सार्थक, परमपदा पावले. ऊच नीच भगवंती नसे काही निश्चिती. ज्याची असेल जैसी भक्ती, श्रेष्ठ कनिष्ठ तेणेची. धन्य धन्य स्वामी कुमर, उतरला भवदधी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र, कीर्ती अमर राहिली. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी. ऐसा प्रश्न एके अवसरी, पुष्टी सेवेकरी समर्थांते. ते कथा रसाळ अत्यंत, वर्णिले पुढील अध्यायात. श्रोते होऊनी सावध चित्त, अवधान द्यावे कथेसी. जय जय श्री भक्तपाला, जय जयाजी परममंगला. विष्णू शंकराची विमला, कीर्ती पसरो सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, भाविक भक्त परिसोत. सप्तदशोऽध्याय गोडहा. श्री भगवच्चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. स्वामी चरित्र सारामृत अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी. ऐसा प्रश्न सेवेकरी करता ती समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत. परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी, त्या समयी मोर पाखरासी. अधिकारी नेमून गादीसी, चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा. रात्रंदिन तोची चाळा, मोठमोठ्याने वरडती. आमुची पाऱ्याची वीट जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ, काकूबाई लागुनी. लपवून ठेवले विटेसी, ती दिली पाहिजे आमासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता, कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता, वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान, दादा तयाचे अभिनाम. त्याचे शरीरी असमाधान, कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणांपासी. एके दिवशी समर्थांशी दादा प्रति दाखविले. बाळ चालले वाळोनी, यासी अमृतदृष्टीने पाहोनी. निरोगी करावे जी स्वामी, बाई विनवे समर्थांते. समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जेऊ घालियासी. आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता, रोग कोठे राहील. केजगाव मोंगलाईत जेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधला श्रींचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले, श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी, पादुका स्थापन करायासी. तुम्ही पाठवा दादासी, समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान, तशात शरीरी असमाधान. त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मजलागी. परी आज्ञा देतील समर्थ, तरी पाठवीन मी सत्य. मग समर्थांजवळी येत घेऊन या दादासी. समर्थे वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून. बाळ आहे जरी अज्ञ,
तरी सांभाळू तयासी. काकूबाई बहुत प्रकारे समर्था सांगे मधुरुत्तरे. दादासी पाठवणे नाही बरे, वर्जावे आपण सर्वाते. समर्थ तियेसी बोलले, त्यात तुमचे काय गेले. आम्हासी दिसेल जे भले, तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती, दादासी पाठविले केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्यां सांगती, त्यासी मुंबईसी पाठविती. ब्रह्मचाऱ्यांसी आज्ञा करती, यासी स्थापा गादीवरी. ब्रह्मचारी बुवांजवळी दादासी नेत मंडळी. जी समर्थे आज्ञा केली ती सांगितली तत्काळ. दादासी करुण गोसावी, मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताजी यास द्यावी, कफनी झोळी निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी. गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता, तरी ऐशा गोष्टी करिता. नकार म्हणेची सर्वथा, न रुचेत चित्ता त्याचिया. या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करुणी. शेवटी दादासी मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले. दादास घेऊन सत्वरी श्रीसन्निध आले टाळकरी. तेव्हा दादा घेऊन तुंबरी भजन करीत आनंदे. समर्थ ऐसा समयासी आज्ञा केली भुजंगासी. घेऊन माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवे करिता ती तैसेच. श्रींच्या पादुका श्री पडता उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदयी प्रगटला ज्ञान सविता, अज्ञान गेले लयाते. दादा भजनी रंगला, देहभानही विसरला. स्वस्वरूपी लीन झाला, सर्व पळाला अहंभाव. धन्य गुरुचे महिमान, पादुका स्पर्श करोण. जहाले तत्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहून वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थे दादा प्रती, वेड खचित लावले. ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करिता. दादाचिया शिरी ठेविता, पादुका काय म्हणून. समर्थ बोलले तियेसी, जे बरे वाटेल आम्हासी. तेची करूया समयासी, व्यर्थ बडबड करू नको. वाकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून. टाकीला आपण मारून, एतुकेची पुरे झाले. ऐकून अशा वचनाला समर्थांसी क्रोध आला. घाला म्हणती बाईला, खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडिला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनवले गोसावी, कफनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादांसी समर्थ पाठविले भिक्षेसी. ते पाहुनी काकूबाईसी दुःख झाले अपार. लोळे समर्थांच्या चरणावरी, करुणा भाकी पदर पसरी. वेनवी तसे नाना परी, शोक करी अपार. समर्थांसी हसू आले, अधिकची कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलाविले, काय सांगितले तयासी. अनुसुया तुझी माता, तिज पाशी भिक्षा मागाता. अवश्य म्हणून तत्वता, जननी जवळ पातला. ऐसे बाईने पाहुनी, क्रोधाविष्ट अंतःकरणे. म्हणे तुझी हे करणे, लोकपावादा कारण. भिक्षान्न आपण सेवावे, हे नवेची जाण वरवे. चाळे अवघे सोडावे, संसारी भावे सुखाने. ऐकोनी मातीची उक्ती, दादा तीच प्रति बोलती. ऐहिक सुखे तुच्छ गमती, माते आज पासोनी. पुत्राचे ऐकून वचन, उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन, स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी, बसवनी संस्था चालवली. कलियुगे दिवसेंदिवस वाढेल स्वामी महिमा विशेष. ऐसे बोलले स्वामीदास, येथे विश्वास धरावा. दोघा बंधूचे ऐसे वृत्त, वर्णिले असे संकलित. केला नाही विस्तार येथ, सार मात्र घेतले. जैसे श्रेष्ठ स्वामीसुत, तैसे चिदादा बुवा सत्य. भुवरी जगदोद्धारार्थ, विष्णू शंकर अवतरले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा प्रेमळ परिसोत. अष्टदशोऽध्यायः गौडः. श्रीरस्तु शुभं भवतु.